7वी स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात आणि चौकोनाचे गुणधर्म हे प्रकरण तुम्हाला अवघड जाते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 19.2 पूर्ण सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला. तर 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. समभुज म्हणजे काय? समांतरभुज चौकोन असतो, बरोबर आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? सम म्हणजे समान बाजू असलेला चौकोन. आता एक बाजू किती दिलेली आहे? 17 दिलेली आहे. एका कर्णाची लांबी आपल्याला किती दिलेली आहे? 16 दिलेली आहे. ठीक आहे, तर ती काय होती? दुभागती, म्हणजे इकडे 8 होणार आहे, इकडे 8 होणार आहे. 8 आणि 8 16. आणि दुसऱ्या कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो बघा. आणि दुसरी गोष्ट, कर्ण एकमेकांना काय असतात? लंब असतात. म्हणजेच AOB हा जर आपण त्रिकोण घेतला तर पायथागोरस प्रमेय येतो. आणि पायथागोरस प्रमेयमध्ये AB चा वर्ग बरोबर AO चा वर्ग अधिक OB चा वर्ग असणार आहे. AB चा वर्ग म्हणजे 17 चा वर्ग बरोबर इथं आले 8 चा वर्ग अधिक इथं असणार आहे OB चा वर्ग. म्हणजेच काय झाले? OB चा वर्ग बरोबर 17 चा वर्ग वजा 8 चा वर्ग. मी कालच सांगितलं प्रत्येक वेळेला वर्ग करून सोडवायची गरज नाही. आपण असंही सोडवू शकतो. 17 वजा 8 आणि 17 अधिक 8 बैजिक राशींची सूत्रे. A वर्ग वजा B वर्ग, A वजा B, A अधिक B. 17तनं 8 गेले, किती राहतात बघा या ठिकाणी? 9 राहिले. गुणिले 17 अधिक 8 म्हणजेच या ठिकाणी किती होतात आपले? 25 होतात. आणि तो OB चा वर्ग आहे, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेतले तर OB बरोबर 3 गुणिले 5 आले. आता 9 वर्गमूळ आहे, 9 कशाचा वर्ग आहे? 3चा. 25 कशाचा आहे? 5चा. म्हणजेच OB बरोबर आपल्याला किती मिळाले? 15 मिळाले. ठीक आहे, पण आपल्याला पूर्ण कर्णाची लांबी काढायची आहे, म्हणजेच आपण काय करणार आहे? गुणिले 2 केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 30. बरोबर आहे, म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 16 असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी किती? आता दोघांचे क्षेत्रफळ समान दिलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजेच बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे या ठिकाणी? आयताचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? बाजू गुणिले बाजू. आता बाजू किती दिलेली आहे चौरसाची? तर 12 गुणिले 12 बरोबर. आयताचे क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. लांबी किती दिलेली आहे? 16 आणि रुंदी आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे, बरोबर आहे. असं केला तरी चालेल. 16 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले, म्हणजे 12 गुणिले 12 भागिले 16 बरोबर B आले, किंवा 144 भागिले 16 केलं असतं तरीही चाललं असतं. 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 एके 4, 4 त्रिकम 12, 3 त्रिक किती झाले? 9 झाले. म्हणजेच जी रुंदी असणार आहे ती किती असणार आहे? 9 सेमी इतकी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून लिहूनही घेऊ शकता. चौथा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2x व 3x असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, लगतची मापे म्हणजेच काय असणार आहे? इथं 2x आला, नंतरचा काय असणार आहे? 3x. त्याच्या समोरासमोरील कोण हे काय असतात? एकरूप असतात, म्हणजे इथं परत 3x आणि 2x येणार. एकूण किती आले आपले? 360 अंश असतं सगळ्यांची बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10x बरोबर किती आले? 360 आले. म्हणजेच x बरोबर किती आले आपले? 36 आले. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, 36 दोन्ही किती होतात? तर 72 होतात. आणि 36 त्रिक किती होतात? तर 12 त्रिक 18, 3 त्रिक 9 आणि 1 10, 108 झाले. बरोबर आहे. म्हणजे पहिला कोण जर आपण 72 घेतला तर दुसरा 108, तिसरा 72 आणि तिसरा काय असणार आहे? चौथा काय असणार आहे? 108. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पाचवा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा. चौकोन ABCD या समभुज चौकोनात मापकोन ABC बरोबर 100 अंश, तर मापकोन BDC बरोबर किती असं सांगितलेलं आहे. आता आकृतीचा जर विचार केला तर समांतरभुज चौकोनाची आकृती असणार आहे. इथला कोण आपल्याला किती दिलेला आहे? 100 अंश दिलेला आहे. समोरासमोरील कोण हे काय असतात? त्यामध्ये एकरूप असतात, बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारले बघा, जर A B C आणि D दिलेला आहे तर BDC हा कोण विचारलेला आहे. तर समोरचे कोण हे काय होतात? दुभागतात. जर हा कोण 100 अंशाचा असेल तर इथला कोण किती असणार आहे? 50 अंशाचा असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर
आहे। 6वा प्रश्न काय सांगितले बघा, आयत दिलेला आहे, ठीक आहे। काय सांगितलेलं आहे आयतामध्ये, तर PQRS आहे। बाजू PQ चा मध्यबिंदू काय दिलेला आहे, M दिलेला आहे, ठीक आहे। बाजू RS चा मध्यबिंदू N, RS चा मध्यबिंदू N जोडले असता, म्हणजे हे दोन जोडले असता चौकोन PQRS चे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते, म्हणजे हे दोन एकरूप चौरस झाले, ठीक आहे। जर PQ बरोबर 8 असेल, म्हणजे इथून इथपर्यंतचं तर हे किती आहे, 8 दिलेलं आहे, ठीक आहे। तर MN बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे, MN बरोबर किती असं विचारलेलं आहे। तर बघा आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे, तर ज्या वेळेला आयत दिलेला आहे त्यावेळेला दोन चौरसामध्ये रूपांतर होते, म्हणजेच PMNS हा एक चौरस आहे, MQRS हा सुद्धा एक चौरस आहे। हा मध्यबिंदू असल्यामुळे इथली बाजू 4 झाली आणि चौरसाच्या चारही बाजू ह्या समान असतात, म्हणजेच MN बाजू ही किती असणार आहे, 4 सेमी इतकीच असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे। आकृती फक्त आपण समजण्यासाठी काढली होती। आता जो 7वा प्रश्न आहे, दोन एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण एकत्र जोडल्यास कोणती आकृती निश्चित करता येते, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात, ठीक आहे। बघूया आपण आता 8वा प्रश्न। 8व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एका आयताची लांबी 2x अधिक 3y अधिक 7z व रुंदी x वजा y वजा z आहे, तर आयताची परिमिती किती। आता परिमितीचं सूत्र काय असतं, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी काय आहे 2x अधिक 3y अधिक 7z, ठीक आहे, अधिक x वजा y वजा z आहे, ठीक आहे। आता पहिल्यांदा हातला कंस सोडून घ्या, 2x आणि x म्हणजेच किती झाले, 3x झाले, ठीक आहे। 3y वजा y म्हणजे अधिक 2y झाले, 7z वजा z म्हणजे किती झाले आपले 6z झाले, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा आतमध्ये गुणलं तर इथं 3 दोन्ही 6x झाले, अधिक 4y झाले आणि वजा इथं किती येणार आहे बघा, 6 दोन्ही 12z आले, ठीक आहे। इथं सुद्धा अधिक चिन्ह असल्यामुळे 7ला मोठ्या संख्येचं चिन्ह असल्यामुळे इथलं चिन्ह अधिक होणार आहे, इथं सुद्धा अधिक झाले, ठीक आहे। म्हणजे 6x अधिक 4y अधिक 12z हा पर्याय आहे का, तर या ठिकाणी बघा 6x अधिक 4y अधिक 12z म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे। 9वा प्रश्न काय आहे आपला, पुढील आकृतीत रेषा PQ समांतर रेषा RS आहे, PQ आणि RS समांतर आहे। रेषा AB छेदिका असून प्रत्येक आंतरकोनाचे कोन दुभाजक दिले आहेत, तर कोन दुभाजकापासून तयार होणारा चौकोन ACBD हा काय आहे बघा, पुढीलपैकी कोणता आहे असं विचारलेलं आहे, ठीक आहे। आता एक तर या ठिकाणी बघा अंतरकोन आहेत ते दुभागलेले आहेत, बरोबर आहे, आणि त्याच्यापासून तयार झालेला कोणाची आकृती बघितली तर हा काय आहे, आयत आहे, आणि आयतालाच आपण काय म्हणतो तर काटकोन चौकोन असं म्हणतो, म्हणजे पहिला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे। 10वा प्रश्न काय आहे, डॅश या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात, तर चौरसाचे कर्ण हे काय करतात, एकमेकांना काटकोनात दुभाग। 11वा प्रश्न काय दिलेला आहे, एका चौकोनाच्या चारी कोनांची मापे अनुक्रमे 2x अधिक 10 3x अधिक 15 4x वजा 30 व 2x वजा 20 अशी आहे, तर त्या चौकोनाचे सर्वात लहान बाह्य कोनाचे माप काय असणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा या पद्धतीचा प्रश्न ऑलरेडी आपण सोडवलेला आहे, तरीही सोडवून देऊया एकदा। 2x अधिक 10 अधिक 3x अधिक 15 अधिक 4x वजा 30 बरोबर किती असतं, 360 असतं। चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते। 2 आणि 3 5, 5 आणि 4 किती झाले या ठिकाणी 9x झाले, ठीक। एक कोण राहिलाय आपला 2x अधिक 10 3x अधिक 15 4x वजा 30 आणि या ठिकाणी बघा 2x वजा 20 हा कोण राहिलेला होता, ठीक आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा 2 आणि 2 4 झाले, 4 आणि 3 7 झाले, 7 आणि 4 किती होतात, तर या ठिकाणी 11 झालेले आहेत। 11x 10 आणि 15 किती झाले या ठिकाणी बघा 25 झाले, ठीक आहे। 25 वजा 20 म्हणजे या ठिकाणी राहिले 5 वजा 30 म्हणजेच किती राहिले बघा वजा 25 राहिले, बरोबर आहे, म्हणजे वजा 25 बरोबर 360 आले, ठीक आहे।
आता या ठिकाणी बघा -25 होते, इकडे गेल्यानंतर काय होणार आहेत +25 झाले, म्हणजे 11x बरोबर 360 अधिक 25 म्हणजेच 5 आले, 8 आले आणि इथं आले 3 भागिले 11 आणि इथं राहिले x, म्हणजे गुणाकारात होते, इकडे आल्यानंतर भागाकारात आले. 11 त्रिक 33, 5 राहिले, 11 5 55, x बरोबर 35 आलेले आहेत. आता प्रत्येक कोण जर काढला आपण तर या ठिकाणी बघा 35 आणि 70, 70 वजा 20 म्हणजे पहिला कोण किती आला 50 आला. 2x अधिक 10 म्हणजेच किती झाले बघा 35 आणि 70, 70 अधिक 10 म्हणजेच 80 झाला. ठीक आहे. 3x म्हणजेच काय झाले 35 त्रिक केले, 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 आणि 1 10, 105 अधिक 15 केले तर 10 10 इथं आले 2 आणि हे 120 आले. आणि 4x वजा 30 म्हणजे 4 गुणिले 35 म्हणजेच किती झाले बघा 4 पंचे 20, 4 त्रिकम 12, 13 14 वजा 30 म्हणजेच किती आले 110 कोण आलेला आहे. ठीक आहे. आता सर्वात लहान बाह्य कोण कशाचं येणार आहे तर 120चा असणार आहे. किती असणार आहे तर 180 वजा 120 केले तर या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहे बघा 60 अंश हा मिळणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी आकृतीत माप कोण TPQ म्हणजेच कुठला बघा TPQ हा कोण किती दिलेला आहे 135 दिलेला आहे. ठीक आहे. 135 अंश दिलेला आहे. तर या ठिकाणी बघा कोण PTQ म्हणजेच कुठला बघा PTQ हा कोण, त्याच्यानंतर PQT म्हणजेच कुठला PQT हा कोण सुद्धा एकरूप आहे. नंतर RQT म्हणजेच कुठला बघा RQT म्हणजे हा सुद्धा एकरूप आहे. आणि RTQ म्हणजेच कुठला RTQ हा कोण सुद्धा एकमेकांना एकरूप आहे. तर रेख TR एकरूप रेख काय आहे TS आहे. तर माप कोण RTS किती असणार आहे RTS हा कोण कितीचा असणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी कसा काढायला बघा पहिली गोष्ट हा कोण किती आहे 135 आहे, म्हणजे माप कोण P अधिक माप कोण Q बरोबर किती असणार आहे या ठिकाणी तर 180, कारण सलगचे कोण हे काय असतात पूरक असतात. म्हणजेच या ठिकाणी बघा कोण Q बरोबर 180 वजा 136 केले तर इथं आले 4, 8तनं 4 गेले किती राहिले 4 राहिले म्हणजे 44 आला. बरोबर आहे. म्हणजे हा पूर्ण कोण किती झाला 44 झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट 44 असेल तर हे दोन कोण समान असल्यामुळे इथला कोण 22 झाला, इथला कोण सुद्धा 22 झाला, हा कोण सुद्धा 22 झालेला आहे. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं जर विचार केला आता बघा जर कोण R काढायचा झाला तर इथे किती असणार आहे 180, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. बरोबर आहे. 22 आणि 22 हे किती झाले 44, वजाबाकी केली तर या ठिकाणी 10तनं 4 गेले किती राहिले 6, हातच्याला 1 दिला. बरोबर आहे. 8तनं 5 गेले किती राहिले 2 म्हणजे 26 राहिले. बरोबर आहे. आणि इथला 1 म्हणजे 126 अंश राहिला. आता या ठिकाणी जर बघा हा कोण 126 असेल तर ही बाजू आणि ही बाजू समान असल्यामुळे हा कोण आणि हा कोण सुद्धा काय असणार आहे समान असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा इथला 126 असेल तर इथला कोण किती असणार आहे आपला 180 वजा 126 म्हणजे परत किती आला हा कोण 44 आला. बरोबर आहे. म्हणजे इथला 44 88 झाले. म्हणजे परत एकदा 180 वजा 88 केले तर आपल्याला बघा हे 10 झाले, 10तनं 8 गेले 2 झाले, इथे किती झाले आपले 7 झाले, हातच्या दिला 17 झाले 9 म्हणजे 92 हे असणार आहे त्याचं उत्तर. म्हणजे आपल्याला 1 2 3 या त्रिकोणांचा विचार करून हे गणित सोडवायचं होतं. 13वा प्रश्न बघतोय बघा ABCD चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. माप कोण A बरोबर 60 तर B बरोबर किती असणार आहे. आता हे दोन सलगचे कोण आहेत आणि समांतरभुज चौकोन असल्यामुळे सलगचे कोण एकमेकांचे काय असतात पूरक कोण असतात. म्हणजे 180 वजा 60 केले तर 120 मिळतं, त्यामुळे 120 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. ज्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या क्लिअर करा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही या प्रकरणामध्ये. आता पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा 14वा. आता हा प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. जाऊया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. तर या ठिकाणी बघा समांतरभुज चौकोन दिलेला आहे ABCD. माप कोण A बरोबर किती दिलेला आहे 40 दिलेला आहे आणि तर माप कोण B आणि माप कोण C बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे वजा करून. ठीक आहे. आताच आपण बघितलं समांतरभुज चौकोनाचे सलग कोण येणारे हे काय असतात तर एक पूरक असतात एकमेकांच्या. बरोबर आहे. म्हणजे कोण B बरोबर किती असणार आहे 180 वजा 140 म्हणजे किती झाले 180 वजा 40 केला तर या ठिकाणी 0 4 आणि 1 राहिले. बरोबर आहे. 140 राहिला. कोण C हा सुद्धा किती असणार आहे या ठिकाणी तर 40 अंशच असणार आहे. वजाबाकी केली तर 0 0
आणि या ठिकाणी 1 म्हणजे 100 अंश असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. कारण सी कोण हा काय असणार आहे, ए चा विरुद्ध कोण असणार आहे, ते दोन कोण एकरूप असतात एकमेकांचे. ठीक. 16वा प्रश्न आहे, ज्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान असून त्यांच्या लगतच्या बाजू असमान आहेत अशा समांतरभुज चौकोनाला काय म्हणतात, तर अशा चौकोनाला आयत असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. 17वा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, तर एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे. ठीक आहे. आता रुंदीच्या तिपटीपेक्षा, रुंदी म्हणजे बी बरोबर काय घेतलं आपण, एक्स घेतलं, म्हणजे लांबी काय असणार आहे, तर रुंदीची तिप्पट म्हणजे 3x, 2 सेमीने जास्त म्हणजे अधिक 2 झाले. जर आयताची परिमिती 60 असेल तर त्या आयताची लांबी किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. परिमिती किती दिलेली आहे, 60 दिलेली आहे. बरोबर. 2 कंसात लांबी किती आहे, x, 3x अधिक 2 आणि रुंदी काय आहे, x आहे. बरोबर आहे. हा 2 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला, भाग घालवला 30 आले. बरोबर आहे. 3 आणि 1 4x अधिक 2 आले, 2 अधिक होते, इकडे गेल्यानंतर वजा झाले, म्हणजे 30 वजा 2 बरोबर 4x आले, म्हणजे इथं आले 28 बरोबर 4x, म्हणजेच x बरोबर 4 7 28 म्हणजे 7 आले. बरोबर आहे. मग लांबी काय असणार आहे या ठिकाणी, 3 गुणिले 7 7 त्रिक 21 अधिक 2 म्हणजेच किती आली लांबी आपली, 23 आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. हा आहे आपला शेवटचा प्रश्न. काय आहे बघा, पुढील पैकी असत्य विधान कोणते असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा एकरूप असतात, हे सुद्धा बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का, तर नाही. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप नसतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हो दुभागतात. म्हणजेच विधान 3 हे काय आहे, तर असत्य विधान आहे. बाकीची विधानही काय आहेत, सत्य आहेत. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.